शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नव्हे तर एक विचार आणि मराठी माणसासाठी लढणारी हक्काची संघटना. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे या संस्थेचे सरसेनापती. त्यांच्या निधनानंतर त्यांची ही जागा पक्षात कुणीच घेऊ शकलं नाही, किंबहुना घेणारही नाही. त्यामुळेच शिवसेना प्रमुख हे पद पक्षातर्फे गोठवण्यात आलं. बाळासाहेबांनी अनेक हिरे घडवले. नारायण राणे, मनोहर जोशी, राज ठाकरे, छगन भुजबळ अशी कितीतरी नावं त्यात आहेत. बाळासाहेब गेल्यानंतर मात्र या पक्षाची झालेली बिकट अवस्था सर्वांनीच पाहिली. सध्या शिवसेनेचे दोन गट तयार झालेत. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारा एक गट आणि तेच विचार मोडून तोडून सांगणारा किंवा त्यांना कधीही आवडल्या नाहीत अशा गोष्टींना खतपाणी घालणारा दुसरा गट. काही दिवसानंतर यातला दुसरा गट हा गट म्हणण्यापुरता तरी शिल्लक राहणार का हा प्रश्न आहे. संजय राऊतांनी नुकतंच नरकातला स्वर्ग या नावाचं पुस्तक लिहिलंय. राजकीय वर्तुळात सध्या या पुस्तकाची बरीच चर्चा आहे. मात्र राऊतांनी तयार केलेला हा नरकातला स्वर्ग नेमका काय आहे? पुस्तकाच्या कोऱ्या पानांवर बाळासाहेबांचे गुणगान गाणाऱ्या राऊतांनी वास्तविक जीवनात त्यांच्यासाठी आणि पक्षासाठी नेमकं काय केलंय? याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे संजय राठोड. मराठीसह हिंदुत्वाचा विचार पुढे न्यावा म्हणून भाजप, शिवसेना महायुतीची स्थापना झाली. यानंतर महाराष्ट्रात सत्तांतरही झालं. शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेत बसला. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी कधीही सत्तेची पदं भूषवणार नाही असं जाहीरच करून टाकले. त्या काळी शिवसेनेला दोन मुख्यमंत्री मिळाले, मनोहर जोशी आणि नारायण राणे. शिवसेनेचा चढता आलेख संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. शिवसैनिक असल्याचा अभिमानच नव्हे तर गर्व आहे असं प्रत्येक शिवसैनिकाला वाटू लागलं. मराठी तरुणांचा नोकऱ्यांचा प्रश्न असो वा मराठी चित्रपटाला थिएटर मिळण्याचा प्रश्न, बाळासाहेबांनी अनेक आंदोलनं यशस्वी करून दाखवली. दरम्यानच्या काळात वय झाल्याने बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची धुरा दुसऱ्या फळीच्या खांद्यावर देऊ केली. यात उद्धव ठाकरेंना कार्यकारी प्रमुख करण्याची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष होणार ही घोषणा स्वतः राज ठाकरेंनीच केली होती. मात्र या दरम्यानच्या काळात शिवसेना पक्षाला प्रचंड मोठी गळती लागली. नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत नवी समीकरणं मांडली. नेते सोडून जात असताना त्यांच्या प्रत्येकाच्या वाक्यात एक समानता दिसली, ती म्हणजे बाळासाहेबांभोवती नव्याने तयार झालेल्या कार्यकर्त्यांच्या फळीचा त्रास. हा त्रास कुणाचा होता हे वारंवार बातम्यांमधून, अनेक नेत्यांच्या वक्तव्यांमधून बाहेरही येऊ लागलं. काळ बदलत गेला होता. उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना पक्षाची धुरा पूर्णपणे आली होती. एव्हाना राज ठाकरेही स्वतंत्र पक्ष काढून बाजूला झाले होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराज पार्कने बाळासाहेबांना दिलेला अखेरचा निरोप आजही अनेक शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणून जातो. बाळासाहेबांच्या विचारांवर जिवंत राहिलेला पक्ष यानंतरही सत्तेत येतो. मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांवर भगवा फडकवण्याचा मान शिवसेनेला भाजपसोबत युतीत असताना मिळाला. त्यावेळी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिल्या फळीचे नेते मातोश्रीवर स्वतः आवर्जून चर्चेसाठी जात. 2014 मध्ये 2 टर्म आघाडीचे सरकार उलथवून लावत भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. तेव्हाही वाटाघाटीत जास्तीची मंत्रिपदं मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या उद्धव ठाकरेंनी वानखेडेवर सुरू असलेल्या शपथविधीपर्यंत गोष्टी ताणल्या होत्या. 5 वर्षे हे सरकार स्वतंत्रपणे कसलाही आधार न घेता चाललं. त्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या. इथपर्यंत तरी संजय राऊत हे नाव कुठेही चर्चेत नव्हतं. निवडणुकांचे निकाल लागले. इथपर्यंतही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाबद्दल काहीच बोलले नव्हते. उद्धव ठाकरेंनी निकालाची बेरीज वजाबाकी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण अडून बसलो तर भाजपचं सरकार सत्तेत बसणं अशक्य आहे. त्या दृष्टीने ठाकरेंनी तयारी सुरू केली. पत्रकार परिषदेतही शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हवं अशी घोषणा केली. उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊतही प्रामुख्यानं त्यांची भूमिका माध्यमांसमोर मांडू लागले. संजय राऊतांनी सकाळची पत्रकार परिषद घेण्याची सुरुवात याच काळात सुरू केली. किंबहुना त्यांच्या पत्रकार परिषदांची चर्चा उद्धव ठाकरेंच्या वेगळी चूल मांडण्याच्या निर्णयामुळे अधिकच होऊ लागली. इथवर सर्व काही ठीक होतं. पुढे उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन सरकार स्थापन केलं. ठाकरे मुख्यमंत्रीही झालेत. तरीही संजय राऊतांनी स्वतःच्या पत्रकार परिषदा घेणं बंद केलं नाही. शिवसेना पक्ष आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे सोडून राऊतांची पत्रकार परिषद विविध मुद्द्यांवर भरकटत गेली. साहजिकच उद्धव ठाकरेंकडे त्यांच्या मंत्र्यांनी राऊतांना आवर्त घेण्याची विनंती केली होती. मात्र राऊतांनी तीही धुडकावली. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि त्यांच्या इतर वर्तुळापुरतेच शिवसेना पक्षाचे निर्णय होऊ लागले.
पर्यायी उद्धव ठाकरेंना सोडून त्यांचे 40 आमदार भाजप सोबत सत्तेत जाऊन बसले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी उरल्या-सुरल्या नेत्यांना हिंदुत्वाच्या समान धाग्यावर एकत्रित आणलं. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असं सांगणाऱ्या बाळासाहेबांच्या सुपुत्रानेच काँग्रेस सोबत सरकार स्थापन केलं. हे काही सामान्य शिवसैनिकांना पटलेलं नव्हतं. एकनाथ शिंदेंनी पुन्हा शिवसेना पक्ष मिळवत त्याला नव्याने उभारी देण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या लढाईत ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर पिछाडीवर गेलेत. यातही संजय राऊतांची प्रमुख भूमिका होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी जुळवून देण्यातही राऊतांची महत्त्वाची भूमिका होती. मुळात उद्धव ठाकरेंकडे जवळच्या नेत्यांपैकी कुणीही थेट जनतेतून आलेलं प्रतिनिधी नेतेच नव्हते. दरम्यान लोकसभेत एक अनिल देसाई आणि विधानसभेत आदित्य ठाकरे सोडले तर आजवडीलाही कुणीही नाही. परिणामी उद्धव ठाकरेंना अनेक मुद्द्यांवर हिंदुत्वाच्या अँगलने पक्षाची भूमिकाच मांडता आली नाही. संजय राऊत जी काही भूमिका मांडत होते ती मूळ शिवसैनिकांना पटणारी नव्हती. दरम्यानच्या काळात पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपाखाली संजय राऊत हे 100 दिवस तुरुंगातही गेले. राऊत ज्या आरोपांखाली गेले होते ते आरोप तर विसरता न येण्यासारखेच आहेत. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला पत्राचाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं, परंतु त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. यात संजय राऊतांचाही सहभाग आढळला आणि याच आरोपातून ते तुरुंगवारी करून आले. आज तुरुंगातील याच 100 दिवसांवर राऊतांनी नरकातला स्वर्ग असं एक पुस्तक लिहिले. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे बाळासाहेबांच्या पक्षाशी कसे वागले, त्यांच्या मुलाशी कसे वागले याबद्दल राऊत सांगतात. परंतु दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त एक ट्विटही न करणारे राहुल गांधी आणि सोनिया गांधी राऊतांना आपलेसे वाटू लागले आहे. असो, बाळासाहेबांनी जन्मभर ज्यांच्या विरोधात रान एकवटलं त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेसाठी एक होण्याचा सल्ला देणाऱ्या संजय राऊतांनी शिवसेना पक्षासोबत काय केलं हा प्रश्न या निमित्ताने विचारावासा वाटतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.